देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की मला पक्षामध्ये काम करायचंय आणि मी जे उपमुख्यमंत्री पदाचं आहे तर मी जवळजवळ राजीनामा देतो आणि पक्षाने वरिष्ठांनी मला पक्षासाठी काम करावं आणि मला या पदापासून मुक्त करावं, मी पक्षासाठी काम करेल असं त्यांनी मागणी केली. याकडे तुम्ही कसं वाटतं? बघा, आदरणीय देवेंद्रजी आमचे नेते आहे आणि त्यांचा राजकारणातला अनुभव, त्यांचा दृष्टिकोन हा खूप मोठा आहे. मला असं वाटतं की नक्की साहजिकच आहे, जो एखादा व्यक्ती जबाबदारी या सगळ्या निवडणुकीचं घेतो आणि अशा पद्धतीने निकाल तर साहजिक आहे. आज प्रत्येकाला वाईट वाटतं की आपण कुठे कमी पडलो. पण मला तोही विश्वास आहे की देवेंद्रजी येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करतील. पक्ष संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजून कसं संघटन मजबूत करता येईल याच्यासाठी नक्कीच ते प्रयत्न करतील. तेवढी ताकद त्यांच्याकडे आहे, तेवढं कौशल्य त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी प्रशासनमध्ये, सरकारमध्ये राहून सुद्धा ते संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात, हा मला विश्वास आहे. आणि आमची पण हीच इच्छा राहणार आहे की आदरणीय देवेंद्रजी हे आज ज्या पदावर आहे, उपमुख्यमंत्री ते राज्याचे आहे, त्यांनी त्या पदावरच राहून काम करावं आणि संघटनेचं पण काम बघावं. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही आमच्याकडनं म्हणजे आज कार्यकर्ता म्हणून पण मी सांगेल की आम्ही कुठे कमी पडलो असेल तर नक्कीच त्या चुका आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून आगामी काळामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी आणि कोणत्याही निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे ताकदीने समोर जाऊन त्याचा फायदा पक्षाला चांगल्या पद्धतीने होईल.